ही आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकीवाडीची इमारत आहे. ह्या इमारतीला नवीनच बांधकाम झालेलं आहे. इमारतीचं आपण नाव त्याचं इंग्लिशमधून टाकलेलं आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकीवाडी म्हणून. अशा प्रकारची ही इमारत आहे. ही जुनी इमारत होती. ह्या जुन्या इमारतीचा सुद्धा आपण व्यवस्थितरित्या वापर करत आहोत. इथे आता हे पहिलीचे मुलं बसलेले आहेत. त्यांचा अभ्यास अगदी व्यवस्थितरित्या चालू आहे सगळ्यांचा. तिथे आपण असं काही मुलांना क ख ग काही त्याच्यावर आधारित शब्द दिले आहेत. ही आहे जुनी इमारत. ते पलीकडे किचन आहे. हे आता तिसरीची मुलं आहेत आणि शाळेला नुकतंच कंपाऊंड पण झालेलं आहे. आणि त्या कंपाऊंड आपलं प्लेटाचं असल्यामुळे ते खराब होऊ नये म्हणजे भविष्यात म्हणून आपण ही एक RCC रिंग घेतलेली आहे पाय ह्या पद्धतीनं आपण. त्याच्यामुळं अधिक मजबूत होण्याला मदत झालेली आहे. कंपाऊंड वगैरे अशा पद्धतीनं ही शाळा आहे. आणि शाळेची रंगरंगोटी आपण करून घेतलेली आहे. आपण काही स्वतः काही पैसे घातले, लोकांनी वर्गणी भरपूर दिलेली आहे. तर ही जी बाहेर रिंग दिसते, ही रिंग पूर्णतः RCC रिंग ती लोकांच्या खर्चातून झालेली आहे. याच्यानंतर ह्या शाळेच्या इमारतीच्या 2 खोल्या आहेत. ही एक खोली आणि ह्या पलीकडची ही एक खोली. तर या दोन्ही खोल्या ज्या आहेत, ह्या दोन्ही खोल्याच्या मध्यभागी आपण हे ऑफिस काढलेले. ऑफिसही साधारणपणे बरं 28 बाय 10चं ऑफिस आहे. आणि ह्या ऑफिसचं बांधायलाही साधारणतः जेवढा खर्च आला आहे तो सगळ्या लोकांनी लोकवर्गणीतून दिलेला आहे. आणि त्या लोकवर्गणीतील बरेचशा लोकांची नावं इथं आपण टाकलेली आहे. अशा प्रकारे इमारत बऱ्यापैकी सुसज्ज झालेली आहे. आता प्रश्न राहतो तो विद्यार्थी गुणवत्तेचा. तर माझ्या समजुतीप्रमाणे विद्यार्थी गुणवत्ता ही आपण चांगलीच राखत आहोत. तर विद्यार्थी जी गुणवत्ता आहे विद्यार्थी गुणवत्ता आपण पाहणार आहोत. तर हा वर्ग हा तिसरीचा मुलगा आहे. हा तिसरीचा मुलगा आहे. तर तिसरीची जी मुलं आहेत यांचं मी थोडक्यात एक पूर्णपणे आपण अभ्यास पाहू शकत, पण ॲट अ ओव्हर ग्लान्स म्हणून आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर ह्या ज्या भिंती आहेत या भिंतीवर सुद्धा आपण सुविचार म्हणे जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण तिथे केलेल्या आहेत. तिथे भारताचे संविधान आहे, इथे राज्यगीत आहे, पलीकडे इंग्रजीतून प्रतिज्ञा आहे, त्याच्या पलीकडे राष्ट्रगीत आहे. अशा प्रकारे आहे. तर मी आता विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारतो. तर तुम्ही मुलांनो कितीचे आहात सगळे? तिसरी. आपल्या शाळेचं नाव कोण कोण सांगतं रे? सांगतो बाई. JP प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल साकेवाडी सेंटर कोळगाव तालुका श्रीगोंदा डिस्ट्रिक्ट मध्य. व्हेरी गुड. तुझं नाव सांग बाई पूर्ण. सृष्टी दादा दरेकर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हॉट डे इज टुडे? गणेश. टुडे इज मंडे. व्हेरी गुड. व्हॉट वॉज yesterday? Yesterday was Sunday. Yesterday was Sunday. What is tomorrow? Tomorrow is Tuesday. व्हेरी गुड. बरं बरं, ठीक आहे. चांगली उत्तरं दिली तुम्ही. मी काही वेगळे प्रश्न विचारतो अजून, ते मला तुम्ही सांगायचे. वेअर डू यू लिव्ह? व्हेरी गुड. सांग. I live in Sakewaadi. पुन्हा सांग. I live in Sakewaadi. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हॉट इज युअर डिस्ट्रिक्ट नेम? What is your district name? Our district name is Ahmednagar. Tell me districts. DIS,
What is our country name? Our country name is India. Very good. What is our state name? Our state name is Maharashtra. व्हेरी गुड. घाबरू नको, सांग ना. चुकलं तर चुकू द्यायचं काय. हां, व्हॉट इज आवर स्टेट नेम? Our state name is Maharashtra. व्हेरी गुड. हो. विच इज द कॅपिटल ऑफ इंडिया? त्याला कळेल का? Delhi is capital of India. मोठ्या ना. Delhi is capital of India. Delhi is capital of India. व्हेरी गुड. विच इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र? Mumbai is capital of Maharashtra. Mumbai is capital of Maharashtra. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हॉट इज आवर चीफ मिनिस्टर नेम? Our chief minister name is Eknath Shinde. व्हेरी गुड. हू टेल मी माय सेल्फ? हां, माय सेल्फ येते ना सगळ्यांना? व्हेरी गुड. म्हणजे आपल्या स्वतःबद्दलची इंग्लिशमधून थोडक्यात माहिती सांगायची. हां, येस, स्टँड अप. यू स्टँड अप. हां, टेल मी माय सेल्फ. Myself, my name is Yashaj. I am 8 years old. I learn in 3 the class. My father name is Gunesh and mother name is Priyanka. I have one sister. Her name is Dansi. My school name is LP Primary Senior English School, Sakewadi, Center, Kolgaon, Taluka, Sivanda District, Kamnagar. I like my school and my village. My class teacher name is Mr. Kudu sir. व्हेरी गुड. तर सर्वांनी सांगायचं. मी थोडं थोडं विचारेन, वेगवेगळं हातवर करायचा. मी ज्याला विचारेन त्यानं हे द्यायचं. थोडेसे पुढे सरकून असे उभे राहता का जागेवर? दप्तर राहते तसंच पुढे, म्हणजे स्टँडअप. येऊ ऑलवेज स्टँडअप. शो मी युअर आईज, नोज, शो मी युअर टीथ, show me your tongue, show me your ear, show me your hair, show me your head, show me your elbow, show me your neck, shoulder, stomach, back, waist, chest. Very good. Who tell me shoulder spelling? Tell me shoulder spelling. S-H-O-U-L-D-R, shoulder. S-H-O-U-L-D-R, shoulder. S-H-O-U-L-D-R. Shoulder. Who tell me stomach spelling? S-T-O-M-A-C-H. Very good. बरं, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. हां, हे पहा. What is this? This is a chair. Very good. What is this? This is a chair. What is this? This is a pen. What is this? This is a pen. What color is this pen? Blue. Answer in full sentence. The pen color blue. Oh, sang. The pen color is blue. Very good. Where is this pen? The pen is on the chair. एका एकानंच बोलायचं, सगळ्यांनी सामूहिक नाही बोलायचं. ज्याला येतं त्यानं हातवर करायचा. Where is this pen? The pen is on the chair. Very good. What color is this chair? The chair color is red. Very good. Chair color is red. Where is the pen?
बघा वेअर इज द पेन सांग. The pen is in the chair. Sir. चुकलं. Sir. सृष्टी सांग. The pen is under the chair. द पेन इज Under the chair. The pen is under the chair. व्हेरी गुड. वेअर इज द पेन. The pen is near the chair. द पेन इज Near the chair. व्हेरी गुड. वेअर इज द पेन. सांगा. वेअर इज द पेन. The pen is on the floor. द पेन इज On the floor. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सिट डाऊन ऑल स्टुडंट. मी एका माझ्या हातात वही होती ती कुठे रे. बरं बरं